हे तुम्ही आव्हान देत असताना प्राप्त स्थितीत असं आता दिसतं आहे की कोकणात बरेचसे नेते कदाचित येत्या काही दिवसांमधून इकडे तिकडे झालेले दिसतील। जर समजा भास्कर जाधवांसोबत कदमांना काम करायची वेळ आली तर नाही, ज्या वेळेला बघा शेवटी भास्कर जाधवांसोबत माझं काही पर्सनल डिस्प्यूट नाहीये, आम्हा कदमांचं काही पर्सनल डिस्प्यूट नाहीये। ज्या वेळेला महायुती झाली, शिंदे साहेब ज्यावेळेला मुख्यमंत्री झाले, तर रामदास भाईंच्या बाबतीमध्ये भास्कर जाधव यांनी खालच्या तळावर जाऊन त्यांनी टीका केली होती। त्यांची मिमिक्री, रामदास भाईंची मिमिक्री करणं किंवा त्यांच्या बाबतीमध्ये अतिशय घाणेरड्या शब्दात त्यांच्याबद्दल उल्लेख करणं, आणि म्हणून मी जास्त चिडलो होतो। एक मुलगा म्हणून मी चिडलो होतो आणि म्हणून भास्कर जाधवांच्या विरोधामध्ये मी जे काय बोललो ते बोललो। पर्सनल आमचं काहीच भांडण नाही। पण मग तुम्ही हृदयावर दगड ठेवून भास्कर जाधवांना स्वीकाराल काय? भास्कर जाधव येणारच नाहीये? नाही बघा, मी याही अगोदर सांगितलं होतं की ज्यावेळेला आम्ही गुवाहाटीला होतो त्यावेळेला सन्माननीय शिंदे साहेबांनी मला आणि उद्धवजींना बाजूला घेऊन एक गोष्ट सांगितली होती की भास्कर जाधव देखील तयार आहेत, त्यांच्यासाठी विमान देखील मी पाठवतोय, तर तुमचं त्या बाबतीमध्ये काय म्हणणं आहे? तर आम्ही सांगलो, साहेब गरज नाही, आज त्या व्यक्तीच्या मुळे आपल्यामध्ये अजून वाद वाढतील आणि पक्षांतर्गत डिस्प्यूट तयार करणं, किंबहुना वर्षा बंगल्यावरती असताना म्हणजे 21 तारखेला 21 जूनला रात्री ज्यावेळेला मी वर्षा बंगल्यावरती होतो त्यावेळेला तुम्हाला विरोध करणारी व्यक्ती म्हणजे फक्त भास्कर जाधव होती, भाजपला विरोध करणारी व्यक्ती म्हणजे भास्कर जाधव होती। अशा व्यक्तीला आपल्यामध्ये आणून आपल्यामध्ये अजून डिस्प्यूट होतील, त्यांना आणू नये असं मी आणि उदयजी सामंत यांनी मत मांडलं आणि त्यावेळेला त्यांना न घेण्याचा निर्णय तिथे गुवाहाटीला झाला।